मॉर्निंग. अभि थांब ना. काय झालं? तुला स्मेल येतोय? सुगंध येतोय. ए रॉकेलचा वास मारतो साडीला. हा, मी पण तेच विचार करते. सकाळपासून मला पण केरोसिनचा स्मेल येतोय आणि मला कळत नाहीये. रॉकेल ठेवलं होतं तिकडे बसली होतीस का तू? नाही. कावेरी जरा काळजी घेत जा. तू काम करतेस ना, जरा आजूबाजूला बघत जा. प्रत्येक वेळेला मी नसणार आहे. डोंट वरी, मी काळजी घेईन. मी ना केरोसिन जिथे असेल तिकडे बसली असेल. कावेरी जर ना ऐक टेन्शन नको घेऊ. मी हे वॉश धुवून घेते सारी. जा. अभि बाजूला हो ना. अभि, ते जे नवीन साडी मी बोलली होती त्याचं काय झालं? दुकानच उघडतो आता बाहेर. दररोज नवीन साडी. मिस्टर अभिराम नाईक झोपेत आहे. झोपेत आहे. माझ्यासाठी नवीन नाही, मी चेडते अम्मासाठी नवीन साडी बोलली. मिसेस नाईक आहे माझ्या लक्षात. आणि त्या दुकानात जायची काही गरज नाहीये. त्या साडीवाल्याला बोलवलंय मी इथे. हो, स्मार्ट. आहेच मी. माझ्यासोबत राऊंड झाला. जा. लय खुश असस? हो अण्णा, मला ना आज खूप आनंद झालाय. काय करू आणि काय नको असं झालंय मला. आता या घरात मी हक्काने वावरणार. या घरावर माझा हक्क चालणार. हा नायकांचा वाडा शेवंताचा वाडा म्हणून ओळखला जाईल. होय, तुका जसा वया तसा होईल. जा झाला तसा परत होणार नाही. तुका कमी पडाक दिलंय नाही आणि आताही कमी पडाक देणार नाही. बोल, काय वय तुका? तुमच्याशी लग्न होणार. लग्न करून हक्काने मी या घरात येणार. आणि काय होय? तरी पण लग्नात तुका काय वय? नायकानू, मी घेतला असता ना. जाऊ परत नेऊ? तसं नाही, म्हणजे उगाच त्रास कशाला केलास? चुकतोस तू. मी हा चहा फक्त आणला नाही तुझ्यासाठी, तुझ्यासाठी बनवलाय सुद्धा स्वतःच्या हातांनी. आणि पिऊनी बघितलंय. मग मग काय? मग काही काळजी करू नकोस, आवडेल तुला. घे. अरे हसतोस काय? घे, पी आणि लवकर लवकर माझं कौतुक कर. घे. गरम आहे. हे बघ, तू चहा बनवलास म्हणून आधी तुझं कौतुक. आणि हा कसा झालाय सांग. असा का चेहरा केला सयाजी तू? अरे मी चहा पिऊन बघितलं तर चांगला लागला मला. तुला नाही आवडला? खूप. इतका वाईट आहे का रे? खूप वाईट झालंय सयाजी. आणि इतका वाईट चहा रोज रोज मला प्यायला आवडेल. काय? चहा जमलाय तुला? खरंच खूप छान झालाय. हे पण जेवणाचं धाडस करू नकोस हा. सयाजी जा. हे पण खरंच खूप छान वाटतं. हळूहळू तुला बायकोसारखं वागणं जमायला लागलं. उलट मलाच असं वाटतं की मी काहीच करत नाही तुझ्यासाठी. सांग ना, काय करू तुझ्यासाठी?
बोल. काही नको. तू फक्त माझ्यासोबत असाच राहा, जसा आहेस तसा. सयाजी म्हणून माझ्यासोबत राहा, असंच. मी असं नाही राहू शकत. सयाजी, कारण तू एवढं माझ्यासाठी करतेस म्हटल्यावर मला तुला काहीतरी द्यायचं. सयाजी तू पण ना, सांग ना काय करू तुझ्यासाठी. तुला जे मनापासून वाटतं ना ते दे. नाईक, ओ नाईक, ओ नायकानू, ओ नायकानू, साडी वालो, साडी वालो, साडी हो, साडी हो. साडी असत, साडी हो. हा, साडी असत. हो हो, साडी असत. काय असत घरातली माणसा. असत असत. साडी येलो, साडी हो. साडी साडी येलोत, नव्या साडी होत. साडी हो. काय हो तुमका साडी कोणी हाडूक सांगले. नाईक तेवढा सांगले नाही, बाकी कोणी मागायले नाही त्या काय माहित नाही हो. अरे देवा, साडी खरेदी करूसाठी नायकांच्या वाड्यात काय लगीन असा की काय. हा, लगीन असा, लगीन लगीन असा. तू तोंड बंद कर, नाहीतर लग्न आधी तुझी अशी वरात काढतलय ना, काय परत लग्नाचं नाव नाही काढूचस. हो, असं काय करता. काय झाला. माई साडी आणलेली हो, साडी हो. लगीन असा ना. तुमका कोणी बोलवले. आणि अगे ता जर टेंका माहित असता तर हो वाद झालो किती असतो. ह्या बघा, आम्ही कोणाक बोलावला नाही. हा, ते दुसरेच कोणतरी नाईक असतले. हो, ह्योच पत्तो दिल्याने म्हणा नेलंय. साडी घेऊ खायसर काय. हा लगीन ना. बापरे, परत लग्नाचं नाव काढशीत ना तर बघ. त्या बघा, हायसर लगीन बिगीन काय नाही. हा, जावा तुम्ही. बघ काय चाललंय यांचं यांनाच माहिती. या घरात केव्हा कोण येतं आणि केव्हा कोण जातं ना, यांनाच माहितीये. काय तुझं काय चाललंय. अरे सयाजी, साडी तू खूप सुंदर दिसते. मग आलोच. सयाजी, सयाजी. साडी होईल असत. साडीवालो येणार ही काय लपवून ठेवची गोष्ट नाही. तुम्ही येणार असा तर आमका कोणीतरी सांगले नाही असता ना. सयाजीराव, तुम्ही बोलायला शेंका. मी घेऊची असा साडी नाही नाही. झाला एक वेळ ह्यांनी बोलायले नाही असता तर आमका काय कळलं नसता. पण हें काय साडी घेऊचे नाही असत नाही ना. हो घेऊचे साडी नाही. ते कशा घेतले. तसा आहे सुसल्या काय साडी नेसना नाही. येते येते कपडे घालता. जावा तुम्ही, जावा जावा. बरं येत आहे तर मग. अरे आलात तुम्ही. विरामा, तू बोलवलंस हें का. हो, मी बोलवलं होतं. बायल्यासाठी साडी घेऊची असतले म्हणून आहे त्या साडीयांचं दुकान हैसर आणल्यान. काय बाई तरी बायलेची काळजी. कावेरीसाठी साडी घ्यायची नाहीये मला. मग कावेरीला सरिता वहिनीसाठी साडी घ्यायची. अरे वा, साडीवाला आला. बघू दे ना साडी. या इथे यावर. हो हो. येवा. ठेवाय कावेरी जरा बाजूला.
सरिताचा नशीब फळफळला. आम्ही कोणाचा काय घोडा मारला कोणाक माहित. छायाचिठी तुमच्यासाठी. माझ्यासाठी मस्त दिसेल. किती रुपयाची हो? 1000 रुपये. 1000. ठीक आहे. माझ्यासाठी 1000 रुपयाची लगीनच असं वाटता. अम्मा ही तुमच्यासाठी. नाही नको गो बाय, माका काय नको. तुम्ही सगळ्यांच्या आनंदासाठी एवढं विचार करतास, सगळ्यांनी पण तुमच्या आनंदाचा विचार करू होय ना. अम्मा सगळी आनंदी, आम्ही आनंदी. घ्या ना. नको नको, माका नको बाय, तुमचं तुम्ही बघा. या अभि छेडते अम्मासाठी. उत्तम. आपण त्यांना दाखवू, आवडते का बघू. हा आम्ही जरा दाखवून येतो. हो हो मी पण बघून येतोय. हा म्हणजे बदलूक बरी ना. हो हो, या बघा. ते बघतात ना, तसं तुम्ही बसा. हा बसा. बसा. कशी दिली साडी? कशी दिली साडी? कशी दिली का? ते का कांदे बटाटे असत. तुमका खायची पसंत आती घ्या ना. घ्या बघा खायची पसंत आती. माका माहित हा तुम्ही कोणासाठी साडी घेत असती. कोणासाठी? कावेरी वहिनीसाठी ना. माका माहित हा, सगळं माहित माका. नाही का नो. मला साडी हवी, नवी कोरी. आणतोय. तू म्हणशील ती साडी घेऊन येते. मी म्हणेन तशी नाही. मग तुम्हाला आवडेल ती, माझ्यावर उठून दिसेल अशी. अशी कसलीच साडी नाही जी तुझ्यावर उठून दिसणार नाही. तुझी साडी अंगावर निसत त्या साडीचं सौंदर्य वाढत. नाही का नो. तुझ्यावर उठून दिसत अशी साडी आणते. आधी साडी. बरं. आई कशी वाटते साडी? किती हवी माका साडी. हा माझी आपली जुन्या राहत ना ती बरी. मी खय जातय काय भाय. छेडते अम्मा घ्या ना प्लीज. तुमच्यासाठी घेतला कास. तू घेतलं? मी सांगलंय नव्हतं या, नाही तर नंतर बाहेर काढशी. आई अगं असं काय बोलतेस?
त्यांनी एवढ्या प्रेमाने आणली आहे तुझ्यासाठी साडी. काकी खूप छान आहे ग. हो ना आई? हो. वहिनी, तुला ही साडी पसंत पडली आहे का? अभिराम भाऊजी, मी असल्या फॅशनीचे नाही हो साडी नेसणार. चिडते मग तुम्ही हे साडी घातला ना मस्त दिसणार. नको बाय, माझ्या पाय उगाच खर्च किती या. खर्चाचा विचार तू नको करू. हो अभिराम भाऊजी, तसा नाय, पण एवढी काय खास नाही हो साडी. आणि किती उगाच खर्च करायचो. ठीक आहे, आपण तुझ्यासाठी दुसरी साडी घेऊ जी तुला आवडेल. ती दत्तादा मुंबईवरून येणार ना, तेव्हा ती साडी नेसून दत्तादा समोर उभी राहा. खुले असाच की अहो त्यांच्या समोर नाही साडी नेसून जा. मी काय नाही नवरी असत काय आपला तुमचा. बर, तुम्ही हे काय असं कार्यक्रम असेल ना तेव्हा घाला. हे साडी तुम्ही ठेवा, मी अजून एक आणते नवे. बरं ऐक, मळकट साडी बघ हा. कसा आम्ही कामाची माणसा ना, उगाच काय मी मिरव जाणार आहे काय. पूर्वा, तसं ह्यो रंग पण अगदीच वाईट दिसत नाही ना ग. हिचं किती? 800 रुपये. 800 रुपये देतो. हो हो द्या. हे बघ, साडी सुषमासाठी छान दिसेल तिच्यावर. असं नाही, मला हे सरप्राईज दिल्यासारखं हवंय. अगं पण आता बघितलीस साडी तू. हो तरी हे बघ सयाजी, तू माझ्यासाठी पहिल्यांदा साडी घेतोस ना, मग थोडी प्रेमाने दे ना. बरोबर, ठीक आहे ठीक आहे. हो, मी काम करते. मी डोळे बंद करते. हा, हे बघ मी डोळे बंद केलेत. आता तू मला सरप्राईज म्हणून दे. हा सयाजी, तुला माहिती नाही मी आज इतकी खुश आहे ना, इतकी आनंदात आहे. तू पहिल्यांदा माझ्यासाठी साडी घेतोस. मला माहिती आहे सयाजी, तुझं माझ्यावर खूप जास्त प्रेम आहे. पण मी उगाच तुला वाईट वागवलं होतं. बरं ते सगळं सोड, आता मला माझं सरप्राईज दे. दे लवकर दे, मी वाट बघतीये. सयाजी लवकर दे ना सरप्राईज. सयाजी मी डोळे उघडे ना. सयाजी लपलायस का तू? सयाजी कुठे आहेस? सयाजी मला सरप्राईज दे ना. ही साडी तुझ्यासाठी, तुझ्यावर शोभून दिसत.
साडी तुझ्याशिवाय कोणाक शोभणार हा? हं? या सौंदर्य असा सौंदर्य असा कोणाकडे